लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। आभासी जगापासून दूर राहणारी सुसंस्कारित पिढी तयार होणे गरजेचे, चिंतन केसरी थोरात। सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील शासनाच्या दप्तर विना शाळा उपक्रमांतर्गत रविवार दिनांक 21 रोजी असणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या आईवडिलांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। या प्रसंगी प्रवचनरूपी सेवेतून मार्गदर्शन करताना चिंतन केसरी हरिभक्त परायण भरत महाराज थोरात म्हणाले की आभासी जगापासून दूर राहणारी सुसंस्कृत पिढी समाजामध्ये तयार होणे गरजेचे आहे आणि हे काम विद्येच्या मंदिरातच होऊ शकते। ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीदवाक्य घेऊन स्वामी विवेकानंद संस्था ग्रामीण अनेक अडचणींवर मात करीत काम करत आहे। निश्चितपणाने समाजामध्ये ज्ञानाच्या माध्यमातून विज्ञानाची कास आपण सर्वांनी धरली पाहिजे। आपल्या घरातील, समाजातील वडीलधारी ज्येष्ठ माणसांचा आदर करण्याचा संस्कार हा आता शाळेतून करणं आधुनिक जीवनशैलीत गरजेचं झालेलं आहे। विद्यार्थ्यांनी भ्रमणध्वनीचा वापर कमीत कमी करून आभासी जगापासून दूर राहणे आवश्यक आहे, तरच आपण सर्वजण सुदृढ विकासाची कास धरू शकतो। या प्रसंगी शिरूर तालुक्याचे उपसभापती सविताताई परहाड, विभागीय सदस्य राम साकोरे, प्रशालेचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। दरम्यान सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर शाळेचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी घेतलेल्या उपक्रमाचे तालुक्याचे उपसभापती सविता परहाड यांनी खूप कौतुक करून तालुक्यातील प्रत्येक शाळेत असे उपक्रम घ्यावे असे आवाहन केले। या प्रसंगी ग्रामनगरीचे माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे, शाळेचे माजी विद्यार्थी आणि प्रसिद्ध उद्योजक दशरथ ताठे, हरिभक्त परायण दत्ताप्पा साकोरे, उद्योजक बाळासाहेब साकोरे, युवा नेते मदन परहाड, माननीय चेअरमन काळूराम परहाड तसेच पाद्यपूजनासाठी आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, शेकडो पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अथर्वराज तोडकर, केंदूर, पुणे। नमस्कार। ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे पुस्तकाशी वाचून त्यांच्या नावानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षण संस्था ज्ञानाचं पवित्र काम करते। ते युगपुरुष महामानव स्वामी विवेकानंद संस्थेचे संकल्पक, संस्थापक शिक्षक श्री डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलादेवी साळुंखे आणि खऱ्या अर्थानं गुरु शिष्याचं नातं हे या जगाला एक महत् काम केलं। ते गुरु शिष्याचं नातं आघात ठेवणारे द्रोणाचार्य, एकलव्य यांच्या प्रतिमेला मी प्रथमतः अभिवादन करतो आणि आज आपल्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज केंदूर या ठिकाणी हे दुसरं वर्ष की जीवनामध्ये ज्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्या आई वडिलांचं महत्त्व प्रत्येकाला आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये असणं काळाची गरज आहे। बदलत्या विज्ञान तंत्रज्ञानामध्ये कदाचित काही विद्यार्थी आपल्या आईवडिलांना विसरून पाहत आहेत आणि ते होऊन गुरुपौर्णिमा ही उद्या म्हणजे रविवारी 21 जुलै आणि या गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला माझ्या सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलवर एक संकल्प केला। हा संकल्प गेले 2-3 वर्ष सुरू आहे। आईवडिलांचं पाद्यपूजन झालं पाहिजे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं। आईवडिलांसारखा दुसरा गुरु नाही। आईवडिलांचे आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असतील तर जगामध्ये काहीही तुम्हाला कमी पडणार नाही। आईवडिलांचे संस्कार हे जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आणि हाच एक संस्काराचा भाग आपण आज अक्षरधाम माझ्या विद्यालयाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांच्या हस्ते आपल्या आईवडिलांचं पूजन घडवलं आणि त्यांचे मिळणारे आशीर्वाद हे भविष्यासाठी निश्चित प्रेरणादायी आहे असा विचार मनामध्ये लावून हा पाद्यपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। या सोहळ्याच्या निमित्तानं हरिभक्त परायण भरत महाराज थोरात यांचं प्रबोधन या ठिकाणी झालं। अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांना विद्यार्थ्यांना आज सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूलमध्ये जो पाद्यपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला गुरुपौर्णिमेच्या अवसरासाठी खरोखरच हा खूप स्तुत्य असा उपक्रम आहे। मला तर असं वाटतं जसं रघुनाथराव ढवळे हायस्कूलने हा कार्यक्रम आयोजित केला, साकोरे सरांनी पुढाकार घेतला, तसाच शिरूर तालुक्यातील सर्व शाळांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम प्रत्येकाने आपल्या शाळेमध्ये केला पाहिजे। खरं पाहिलं तर आपण फक्त बोलताना गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वरा आई वडील असं म्हणून म्हणतो, परंतु प्रत्यक्षात आत्ताच्या जमान्यामध्ये आपण आईवडिलांची पूजा करतो का, त्यांचं म्हणणं ऐकतो का, हे खरं पाहिलं तर प्रत्येकाने चिंतन करण्याचा विषय आहे।
याचंच कुठंतरी गांभीर्य सरांनी ओळखलं आणि गेले 2 वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करतात। या निमित्तानं यावर्षी त्यांनी भरत महाराज थोरात असतील त्यांचं प्रबोधनपर प्रवचन या ठिकाणी ठेवलं। बरं पाहिलं तर नक्की त्या प्रबोधनाचा विद्यार्थ्यांना चांगला परिणाम होईल, कारण विद्यार्थ्यांनी कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे। आज गुरुपौर्णिमेच्या औचित्याला केंद्रस्थानी ठेवून स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे प्रशालेच्या केंदूर या महाविद्यालयामध्ये अक्षता लॉनच्या भव्य दिव्य प्रांगणामध्ये आज मला विद्यार्थी मित्रांना प्रबोधन करण्याचं थोडं सौभाग्य प्राप्त झालं। आज या ठिकाणी प्रशालेच्या वतीने मातृपितृपूजन आणि गुरुपाद्यपूजन असा सोहळा भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी राबवला। ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आदरणीय आपल्या प्रशालेचे प्राचार्य अनिलजी साकुरे सर असतील, आदरणीय विभागीय सदस्य आपल्या संस्थेचे रामशेठ साकुरे साहेब असतील। या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करत असताना भविष्यामध्ये गुरुचं त्यांच्या जीवनातलं काय महत्त्व आहे आणि जीवन जगत असताना गुरुचं मार्गदर्शन आणि आईवडिलांचे आशीर्वाद। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।